Namaskar, my dear friends. Today we have seen that atomic nucleus. तर atomic nucleus कशाला म्हणायचं? First of all, we have already seen that what is mean by atoms. Atoms is the consist of proton, neutrons and electrons. And the proton it has positive charge, electron it has negative charge, and neutron it has no charge. And nucleus is made up of proton and neutron. Also, nucleus is made up of proton and neutron. Proton is positive charge, neutron is no charge. The nucleus get positive charge and nucleus is positive charge. So first of all we have seen that today atomic nucleus म्हणजे काय आज आपल्याला बघायचं आहे. The atomic nucleus is made up of subatomic particles like protons and neutrons. जो आपला ॲटम आहे, ॲटॉमिक न्यूक्लियस आहे, तो आपला ॲटॉमिक प्रोटॉन आणि न्यूट्रॉनपासून बनलेला आहे. आणि प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूट्रॉन चार्ज लेस आहे. त्यामुळं आपल्या न्यूक्लियसवरती कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग हा आपला ॲटॉमिक न्यूक्लियस प्रोटॉन आणि न्यूट्रॉनपासून बनल्यानंतर हा रेफर्ड करतो आहे. आणि ह्या ॲटॉमिक न्यूक्लियस प्रोटॉन आणि न्यूट्रॉनपासून बनल्यानंतर त्यालाच आपण म्हणतो न्यूक्लियॉन्स म्हणतो. काय म्हणतो? न्यूक्लियॉन्स. हा तुमचा झाला प्रोटॉन, हा तुमचा झाला न्यूट्रॉन. आणि ह्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनलाच आपण काय म्हणतो? न्यूक्लियॉन्स म्हणतो. न्यूक्लियन्स कुठं असते? न्यूक्लियसमध्ये असते. तर हा फर्स्ट झाला तुम्हाला ॲटॉमिक न्यूक्लियस. न्यूक्लियन्स म्हणजे काय असते बघा इकडे बाळांनो. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज मेड अप ऑफ सबॲटॉमिक पार्टिकल्स लाईक प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. दिस रेफर्ड ॲज न्यूक्लियस. त्यालाच काय म्हणायचं? न्यूक्लियस म्हणायचं. द टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स किंवा द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन ॲटम. जर समजा हा तुमचा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे, हा फर्स्ट काय आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कशामध्ये आहेत? न्यूक्लियसमध्ये. मग ह्या प्रोटॉनमध्ये, ह्या न्यूक्लियसमध्ये जेवढे प्रोटॉन असतील, नंबर ऑफ प्रोटॉन इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर. मग तुम्ही म्हणसाल ॲटॉमिक नंबर, जर प्रोटॉन एखादे ॲटम असेल, समजा हा तुमचा सोडियम ॲटम असेल आणि सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. म्हणजे ह्याच्यामध्ये किती प्रोटॉन झाले? 11. आणि इलेक्ट्रॉनसुद्धा तेवढेच असतात. म्हणजे तुम्हाला असं नाही की प्रोटॉन तेवढे आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन वेगळे असू शकतात. जेवढा ॲटॉमिक आहे, आता कार्बन घ्या, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि 6 प्रोटॉन आहेत. म्हणजे जर समजा एखादे न्यूक्लियस असेल, त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आहे आणि त्या प्रोटॉनलाच आपण काय म्हणतो? द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. आणि आपण ॲटॉमिक नंबर कशाने डिनोट करतो? झेडनं डिनोट करतो. सो ऑल्सो वी कॅन रिटर्न ॲज एक नोट आहे. नोट काय सांगते बघा इकडं. द प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स नंबर आर ऑलवेज सेम. म्हणजे जर समजा हा प्रोटॉन आहे आणि हा तुमचा न्यूट्रॉन आहे आणि ह्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचा हा नंबर काय असणार आहे? सेम असणार आहे. काय असणार आहे? सेम. द प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स नंबर आर ऑलवेज सेम बट न्यूट्रॉन आर व्हॅरी. व्हॅरी म्हणजे चेंज होणे. न्यूट्रॉन काय होतंय? व्हॅरी होतंय. व्हॅरी होणे म्हणजे चेंज होणे. व्हॅरी होणे म्हणजे चेंज होणे. फर्स्ट काय? फर्स्ट ऑफ ऑल प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स नंबर आर ऑलवेज सेम बट न्यूट्रॉन आर व्हॅरी इन केस ऑफ हायड्रोजन ॲटम. बघा आता आपण हायड्रोजन ॲटममध्ये बघू काय असते. जर समजा आपला ॲटॉमिक नंबर 0 आहे, 1 आहे आणि 2 आहे किंवा त्याच्यामध्ये 2 न्यूट्रॉन्स आहेत. तर इकडं बघा फर्स्ट दिलेला आहे हायड्रोजन ॲटम. काय आहे? ॲटॉमिक नंबर. आपण इकडं पहा कशानं डिनोट करतो? हा टोटल मास नंबर म्हणजे काय बघायचं आपल्याला. तुम्हाला लक्षात आलं की बाबा एक नोट्स आहे, नोटमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन नंबर सारखे असतात आणि न्यूट्रॉन नंबर हा काय होतो? व्हॅरी होतो. तर ॲक्च्युली आपल्याला ॲटॉमिक मास म्हणजे काय पाहायचं मला नव्हता. द टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स इन न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास. म्हणजे आपला न्यूक्लियस कशापासून बनलेला आहे? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनपासून बनलेला आहे. मग ह्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणजे ह्या न्यूक्लियसमध्ये जेवढे न्यूक्लियॉन्स आहेत, ह्या न्यूक्लियसमध्ये जेवढे न्यूक्लियॉन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर कशाने डिनोट करतो? एनी.
मग ए विच इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला झड प्लस एन. झड म्हणजे ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन आणि एन म्हणजे तुमचे न्यूट्रॉन. एन म्हणजे काय आहे तुमचा न्यूट्रॉन आणि ह्यालाच काय म्हणतो ॲटॉमिक मास म्हणतो. आपण ॲटॉमिक मास कशाने डिनोट करतो पहा. एक्स म्हणजे एक एलिमेंट आहे समजा तुमचा ॲटम आहे, तर त्याच्या बेसला काय लिहितो ॲटॉमिक नंबर आणि टॉपला काय लिहितो ॲटॉमिक मास. काय लिहितो ॲटॉमिक मास. तर हे फर्स्ट ऑफ ऑल नोट तुम्ही पाहिलेली आहे आत्ताच. आणि प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स नंबर सारखे असतात आणि न्यूट्रॉन नंबर काय असतो व्हेरी असतो. तर पहिलं एक्झाम्पल बघा हायड्रोजन आहे. इन केस ऑफ हायड्रोजन ॲटम, मग हायड्रोजन ॲटमचा ॲटॉमिक नंबर किती असतो 1. मग आपण काय केलेलं आहे ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळे त्याचा ॲटॉमिक माससुद्धा काय आहे 1 आहे. मग आपण काय करतो बघा इकडं आपलं न्यूट्रॉन नंबर व्हॅरी होतो. म्हणजे हायड्रोजन जर 1 असेल तर आपला न्यूट्रॉन 0 आहे. मग आपण काय करतो न्यूट्रॉनची व्हॅल्यू 0 किंवा 0पेक्षा 1 किंवा 1पेक्षा कमी घेऊ शकतो. त्यामुळे इथं किती घेतलेले आपण 1 घेतलेले. आता इथं पहा याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1 आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1. 1 + 1 मग त्याचं ॲटॉमिक मास किती आलं 2. त्याच्यानंतर परत ह्याला ड्यूटेरियम म्हणतो. त्यानंतर परत हायड्रोजन ॲटम घेतलेला आहे. मग ह्याच्यामध्ये काय घेतलं आहे आपला ॲटॉमिक नंबर 1 आहे. मग आपण काय घेतला इथं ॲटॉमिक मास 2 घेतला. काय घेतला ॲटॉमिक मास 2 म्हणजे 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन. 1 + 1 2 आणि खालचा 1 किती झाला 3. किती झाला 2 + 1. त्यामुळे ह्याला काय म्हणायचं ट्रिटियम म्हणायचं. काय म्हणायचं ट्रिटियम. तर हे झालं फर्स्ट ऑफ ऑल ॲटॉमिक न्यूक्लियस. सो ॲटॉमिक न्यूक्लियस वी कॅन रिटर्न ॲज द डेफिनेशन्स ऑफ आयसोटोप्स. तर आयसोटोप्स म्हणजे काय असतं बाळांनो लक्ष द्या इकडं. फर्स्ट द ॲटम्स हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर म्हणजे तुमचा प्रोटॉन नंबर बट डिफरंट मास नंबर. बट डिफरंट मास नंबर इज कॉल्ड ॲज आयसोटोप्स. इज कॉल्ड ॲज आयसोटोप्स. बघा इकडं बाळांनो आता पहिलं एक्झाम्पल आहे आपलं हायड्रोजनचं आणि दुसरं आहे आपलं ड्यूटेरियमचं. तो आपला ॲटम्स काय सांगतो की बा हायड्रोजन ॲटम आहे. मग हायड्रोजन ॲटममध्ये काय असतं सेम नंबर ऑफ प्रोटॉन, सेम नंबर ऑफ